शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेल्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना आज नोटीस बजावली आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता आंदोलन करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं नोटीसमध्ये नमूद केले गेले। दरम्यान अशा नोटीसीला घाबरत नाही, काहीही झालं तरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणार असल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा, सोयाबीनचा आणि कापसाचा भाव फरक यासह सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान, दूध उत्पादकांना मदत व भाव वाढ आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी 19 मार्च रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात 7 बारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत। तसेच सोयाबीन, कापूस बुडवून शासनाचे लक्ष वेधणार आहेत। या आंदोलनात सहभागी होऊन स्वतःला कर्जमुक्त करण्यासाठी गावागावातील शेतकरी मुंबईला जाण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे। 18 मार्च रोजी सकाळी 9 वाजता बुलढाणा शहरातील क्रांती हेल्पलाईन सेंटरवरून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी मुंबईकडे निघणार आहेत। दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना कलम 168 नुसार नोटीस बजावली आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आंदोलन करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असं या नोटीसमध्ये नमूद केलंय। तर दुसरीकडे रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। अशा नोटिसींना आपल्या घरातील कपाट भरलेले असून या नोटिसीला आम्ही घाबरत नाही असं रविकांत तुपकर यांनी सांगितलंय। 19 मार्चच्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी मला 149 ची नोटीस दिलेली आहे। वास्तविक पाहता अशा नोटिसांची मला सवय आहे। माझ्या घराचे कपाट अशा नोटिसांनी भरलेले आहेत। आम्ही काय चुकीचं करतोय? आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे। आज शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेला आहे। कर्जमुक्ती करणं शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे आणि तो आमचा अधिकार आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच आमच्यावर कर्ज झालेलं आहे। जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, त्यामुळे आम्ही तुमचं देणं लागत नाही अशी आमची भूमिका आहे। सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे प्रति क्विंटल 3000 रुपये भाव फरक दिला पाहिजे। हक्काचा पीक विमा आम्हाला शेतकऱ्यांना 2023 पासून रखडलेला दिला पाहिजे। शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी। त्याचबरोबर धानाला, कांद्याला आणि दुधाला अनुदान दिलं पाहिजे अशी मागणी आहे। अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही मुंबईला 19 मार्चला अरबी समुद्रामध्ये आमचे 7 बारे बुडवणार आहोत, सोयाबीन बुडवणार आहोत आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार आहे। या आंदोलनात कुठे हिंसा होणार नाही, कुठे कायदा हातात घेतला जाणार नाही, पण तरी अशा पद्धतीची नोटीस देऊन आमचं आंदोलन दडपून काढायचं, चळवळ मोडून काढायची असा डाव सरकारचा याच्या पाठीमागे दिसतो आहे। अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही। अशा किती नोटिसा आल्या तरी 19 मार्चला मुंबईत आंदोलन होणार म्हणजे होणार। कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला सोलापूर पोलिसांनी जेरबंद केलंय। सोलापूर शहरातील लक्ष्मीनारायण थिएटर परिसरात एका केबल व्यावसायिक यांना कोयत्याचा धाक दाखवून तब्बल 1,20,000ची टोळीनं लूट केली। या प्रकरणी आता फिर्याद दाखल होताच सदर बाजार पोलिसांनी तासभरातच कोयता टोळीच्या मुसक्या आवळल्यात। 60,000चा मुद्देमाल जप्त करत 5 आरोपींना अटक केली आहे, तर 2 आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। मुन्ना सय्यद, विशाल बंदपट्टे, संतोष हुंडेकरी, सागर शिंदे आणि जयेंद्र जाधव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। तर आरोपींनी घटना घडल्यानंतर गुन्ह्यातील पैसे आणि हत्यार कुमठा नाका परिसरातील इमारतीत ठेवले होते। नमस्कार। सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 13 मार्च रोजी पहाटे 2:45 वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते, त्यांना अनोळखी 6 आरोपींनी अडवून कुमठा नाका या ठिकाणी कोयत्याचं धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून 1,20,000 रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेली बद्दल दरोड्याचा गुन्हा आमच्या पोस्टेला दाखल झाला होता। त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त माननीय एम राजकुमार सर, आमच्या परिमंडळाचे DCP माननीय विजय काबाडे सर, ACP माननीय गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या DB पथकाचे PSI श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तात्काळ
कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे आरोपितांपैकी 5 आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगीत केली आहे. किती रक्कम आहे? अद्यापर्यंत सुमारे 65,000ची रक्कम हस्तगत झालेली आहे. काही आरोपींचा शोध चालू आहे. लवकरच आम्ही त्यांना अटक करून राहिलेले सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत. आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर, आमच्या झोनचे DCP माननीय कबाडे सर आणि ACP माननीय गवारी साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या DB पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे. आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्डवर असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. सर अजून किती आरोपी आहेत? अजून 2 आरोपी आहेत. सर हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यातली रक्कम यांनी कशासाठी वापरली काय माहिती आली? ना तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे. त्यांना आम्ही म्हणजे फक्त काही थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे. बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेले आहेत आणि कसोशीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं आहे. सर खरं तर पुण्याप्रमाणात 16 कशासाठी वापरला कोयता? कोयता गँग वगैरे असं काही नाही आहे. यांनी या घटनेमध्ये कोयत्यासारखं हत्यार वापरलेलं आहे, पण ते हत्यारसुद्धा हस्तगत केलेलं आहे आणि आरोपितांवर आम्ही कडक प्रतिबंधक कारवाई करून जास्तीत जास्त वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाईची तजवीज ठेवलेली आहे. पैसे कशासाठी मिळाले? पैसे किती मिळाले? 2 दिवस. त्यांची 2 दिवस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि अधिक तपास करण्यात येत आहे. प्रतिदेहू समजल्या जाणाऱ्या डोरलेवाडी गावात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा बीज उत्सव सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या बीज उत्सव सोहळ्याला हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे. या बीज उत्सवाच्या निमित्तानं खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांनी देखील हजेरी लावली होती. दोघांनी सुरू असलेले कीर्तन ऐकत हरिनामाचा गजर केला. तर या प्रतिदेहू समजल्या जाणाऱ्या डोरलेवाडीत श्री संत तुकाराम महाराजांचा 66वा बीज उत्सव साजरा करण्यात येतोय. दुपारी 12 वाजता श्री संत तुकाराम महाराज यांचा जयघोष करत आलेल्या भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. भाजपचे अनेक फेल्युअर आहेत. टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेलं सरकार आहे. गँग ऑफ सरकार. या सरकारमध्ये मानपानाचा खेळ सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. देशात आणि महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार आहे आणि हे सरकार कार्यरत असताना सभ्यता, संस्कृती, परंपरा अर्थातच संविधानाच्या सर्व मूल्यांची अनदेखी करत पुढे चाललेलं एक अमानुष आणि प्रतिगामी स्वरूपाचं एक सरकार केंद्रात आणि राज्यात आहे. मात्र या सरकारचा जो हेका आहे याची किंमत समाजाला चुकावी लागत आहे. त्यामध्ये शेतकरी आहे, शेतमजूर आहे, बेरोजगारीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, बिकट झालेला आहे. स्वारगेट सारख्या वर्दळीच्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडू लागल्या आहेत. तर केंद्रीय मंत्री असणाऱ्या महाराष्ट्रातील रावेर येथील खासदाराच्या कुटुंबातील लेकीबाळी या सुरक्षित नाही, इतका महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तर शेतमालाला भाव नसणे, कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कर्जमाफी न देणे, निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सांगितलं आणि आता 10 लाख लाडक्या बहिणींना त्या लाभापासून वंचित ठेवणे, असे अनेक प्रकारचे फेल्युअर हे भाजपचे आहेत. शेवटी हे सरकार कोणत्या मस्तीत चाललंय
तर यांची मस्ती काय आहे हे जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू तेव्हा स्पष्ट स्वरूपात लक्षात येईल की हे सत्ता पिपासू प्रवृत्तीची माणसं सत्तेत बसलेली आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेत तर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार आहे आणि या टोळ्या एकत्र आल्यामुळे सरकारच्या मंत्र्यांमध्ये बेबनाव अहंकाराचा खेळ हा आपल्याला सुरू दिसतो. त्यामुळे गँग ऑफ वसेपूर नावाचा पिक्चर जसा होता तशी आता ही गँग ऑफ महाराष्ट्रातल्या सत्ता केंद्रातल्या गँग ऑफ सरकार असा एक खेळ हा सुरू आहे. मान अपमानाचाही अहंकाराचाही खेळ सुरू आहे आणि या सगळ्यांची किंमत ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला ही चुकवावी लागत आहे. अलीकडच्या काळात मंत्रिमंडळातील जे सदस्य आहेत तर बीडमध्ये जो नंगा नाच जो आहे तो आपण पाहिला. बीडची बिघडलेली कायदा सुव्यवस्था आपण बघितली. तर दुसरीकडे खोटे ॲफिडेव्हिट देऊन खोटे कागदपत्र देऊन कोकाटे जे आहेत यांना शिक्षा झाल्यानंतर न्यायालय ही आश्चर्यकारक भूमिका घेतो तो प्रकरण आहे. तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री या परिसरातील लोकप्रतिनिधी हे रोज आपले बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातली जी शांतता आहे सौहार्दता जी आहे जो महाराष्ट्र धर्म जो आहे याच्या विचाराला ते छेद देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आणबाण शान आहे आणि त्या शिवाजी महाराजांच्या देखील कारकिर्दीबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दलही चुकीची माहिती देत आहेत. हे सर्व जे चाललंय हे शांततेने खपून घेणं शक्य नाही आणि काँग्रेसच्या माध्यमातून केवळ सत्तेचं परिवर्तन नव्हे तर व्यवस्था परिवर्तन आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका ही 125 वर्षापूर्वी स्वीकारल्या गेली होती. सत्ता येईल जाईल निवडणुका होतील जातील मात्र या भारतातला या महाराष्ट्रातला नागरिक हा गुण्यागोविंदाने राहायला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे आणि सदरची भूमिका घेऊन निवडणुकीच्या पश्चात आम्ही सर्व काँग्रेसजन हे त्या भूमिकेने त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत. त्यामुळे काँग्रेस एका चळवळीचं नाव आहे, काँग्रेस एका विचाराचं नाव आहे, काँग्रेस एका आंदोलनाचं नाव आहे आणि या स्वरूपात आम्ही महाराष्ट्रामध्ये आगामी काळात काँग्रेसची उभारणी करणार आहोत हे देखील या ठिकाणी नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो. दुसरा जो आपण प्रश्न विचाराल त्या आधीच त्याबद्दल मी निवेदन या ठिकाणी करू इच्छितो की देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आघाड्या आणि युती ही अपरिहार्यता आहे. कुठेतरी एक पॉलिटिकल कंपल्शन आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आणि याची किंमत जी आहे ही काँग्रेस पक्षाला चुकवावी लागलेली आहे. त्यामुळे गत निवडणुकांमध्ये युती आघाडीमुळे आमचा पक्ष या ठिकाणी निवडणुका लढू शकला नाही. ही नाईलाज आणि ही जी अपरिहार्यता होती ही मोकळ्या मनाने या ठिकाणी आम्ही कबूल करतो. देश पातळीवर इंडिया अलायन्स पार्टनर आम्ही असल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असल्यामुळे कुठे अडचणी आणि मर्यादा या जरूर आम्हाला आल्या होत्या. मात्र देश पातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दोनच पक्ष हे आपल्याला आढळतात. एक म्हणजे सत्ताधारी भाजप आणि त्या सत्ताधारी भाजपासोबत भांडवलदारी आहेत आणि दुसरीकडे समाजवादासाठी लढणारा आणि भाजपच्या मूलभूत विचाराच्या विरोधात लढणारा काँग्रेस असे दोनच विचार प्रवाह देशभरात आहेत आणि या परंपरा असणाऱ्या लिगसी असणाऱ्या आणि भारताचा डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए हा एकच आहे त्याची जाणीव ठेवून ती जबाबदारी स्वीकारून काँग्रेस पक्ष हा कार्यरत आहे आणि या दौऱ्यांच्या अनुषंगानं आम्ही जी आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याच्या अनुषंगानं आणि विरोधात जो आमचा आवाज आहे विरोधातच नव्हे तर भारताला अभिप्रेत असणारी जी समाज व्यवस्था आहे ती निर्माण करण्याचं ध्येय उद्दिष्ट आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचं काम जे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मूलभूत कर्तव्य आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने हा सगळा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं माझा दौरा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुलनेने काँग्रेसची ताकद कमी आहे असे आरोप आमच्यावर होतात
अशा सिंधुदुर्ग रत्नागिरीपासूनच प्रांताध्यक्ष या नात्याने माझा दौरा सुरू झाला आहे. हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. स्वतःचा मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा होता, सेक्युलर विचाराचा, दाराशिखा, याचा खून केला. नुसता खूनच केला नाही तर दाराशिखाचं मुंडकं कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं. स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला, त्याच्यावर विष प्रयोग केला, त्याला मारून टाकलं. आणि सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा. औरंगजेब कधी हजला पण गेला नाही. आणि हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे, जिथे खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाही, हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे. त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे. राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा, तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, इथल्या मावळ्यांनी आणि 18 पगड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं. अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते. औरंगजेब क्रूर शासक होता, मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही. आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे. आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी मातीत, याच महाराष्ट्राच्या मातीत आपण औरंगजेबाला गाडलंय. आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा गाडलंय आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता, त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे. आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं. या निमित्तानं जशी 200 वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती, तीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची समाधी उकडून फेका हे दर्शवते. हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. हे सरकार घाबरवण्याचं काम करत आहे. पुढाऱ्यांना घाबरवलं, सामान्य नागरिकांना घाबरवलं आणि डरोमत नावाचा संदेश घेऊन भारत जोडो पदयात्रा ही निघाली होती. आता ईडीला घाबरणारे जे काही होते नव्हते त्यांचं काय झालंय उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे 50 खोक्यांनी काय करिश्मा केला तो पाहिलाय. स्वतःचा जे काही काळोबेर असेल ते लपवण्यासाठी काय झालंय तेही आपण बघितलेलं आहे. त्यामुळे ईडीच्या घाबरून जे जाणारे होते ते गेलेले आहेत. आता ईडीला सामान्य माणसालाही घाबरवण्याचं जे काम हे वेगळ्या माध्यमातून जे चाललो आहे तेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ईडीची बंदूक लावून महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ब्लॅकमेल केला गेलेला आहे. हा महाराष्ट्राचा दुर्दैवानं एक राजकीय हा इतिहास आहे. मात्र या गेलेल्या सगळ्यांना ते गेले म्हणून काँग्रेस काही कमजोर झाली असे नाही. आणि ते काँग्रेसचा विचार इथेच ठेवून त्यांनी भाजपचा विचार स्वीकारलेला आहे. त्यामुळे जे गेले ते गेले. विरोधकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे. कबरीशिवाय शिवाजी महाराजांचा इतिहास कळत नसेल तर देशात औरंगजेबाचे पुतळे उभारावे लागेल. अमेरिकेने ओसामा बिन लादेन याला मारलं, त्याला पाण्यात टाकून दिलं. यामुळे औरंगजेब याची कबर नेस्तनाभूत झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. लातूरला कार्यक्रम झाला त्यात ते बोलले आणि ते म्हणाले की दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याची घडी नीट बसायला वेळ लागणार. आज तर कार्यकर्त्याचं एखाद्या नेत्याबद्दलचं असलेलं सन्मान किंवा अपेक्षा किंवा आपला नेता मोठा झाला पाहिजे हे सांगणं किंवा त्याबद्दल बोलणं हे काही गैर नाही. भविष्यामध्ये अजितदादा जर मुख्यमंत्री झाले तर आमच्यासुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की नाना पटोलेची आज न उद्या भाजपात येतील. नाना पटोले पहिले भाजपचेच होते, ते काही काळ काँग्रेसमध्ये गेले होते आणि आता तोही पक्ष डुबलेला आहे. हे पाहून जो समजदार राजकारणी आहे तो काँग्रेसमध्ये राहणार नाही. म्हणून कोण कोण येतील हे 1-2 महिन्यानंतर कळेल. हे सगळं सुरू आहे पण गडकरी असं म्हणत आहे की जो करेगा जाग की बात
उसको मारूंगा लात. बरोबर आहे ना. जातीवाद फिपवणारी ही काँग्रेस आहे. आम्ही कधी जातीचा उल्लेख नाही केलेला. आम्ही फक्त या भारतात राहणारे हे सर्व आपले बांधव आहेत ही आमची भूमिका आहे. परंतु भारतात राहून भारताच्या विरोधात काम करणारे हे आमचे दुश्मन आहेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. उद्योगपती गौतम अदानी यांनी शिवाजी महाराज जर समजून सांगायचे असतील तर औरंगजेबाची कबर असायलाच पाहिजे, काय म्हणणं आहे तुमचं? विरोधकांना आजकाल औरंगजेबाबद्दल जास्तीचं प्रेम वाटायला लागलेलं आहे. आणि एवढंच प्रेम असेल मग जर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला औरंगजेबामुळं कळत नसेल तर औरंगजेबाचे पुतळे उभा करू ना. हे काय बोलणं झालं. औरंगजेबाचं नामनेसुद्धा संपलं पाहिजे. हो, अमेरिकेने लादेनला मारलं का समुद्रात टाकून दिलं? का त्याची कबर बनली नाही? कसाबची का कबर बनली नाही? काहीतरी एखाद्या धार्मिक त्याला वातावरण द्यायचं आणि इतरांचे मतं आपल्याला मिळतील ह्या आविर्भावात विरोधक बोलत आहेत. त्यांना महाराजाबद्दलचा ना त्यांना अभिमान आहे ना स्वाभिमान आहे. म्हणून अशांकडं आम्ही लक्ष देत नाही आहे. परंतु औरंगजेबाची कबर इथून काढलीच पाहिजे, ती निस्तारनाबूत झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुम्ही सरकारमधले मंत्री आहात, तुम्ही म्हणतात की औरंगजेबाची कबर काढली पाहिजे. मग संजय राऊतांचा आरोप असा आहे की औरंगजेबाची कबर वाचवण्यासाठी सरकारने CRPFची सुरक्षा दिली. सरकार कुणाचं जरी असलं ना, बाबरी पडली सुरक्षा नव्हती का? सरकार कुणाचं होतं? सुरक्षा देणं हे सरकारचं काम आहे. लोकांचा उद्रेक कधी आणि कसा होईल हे बाबरीवरून आपण पाहिलेलं आहे. म्हणून कधी काय घडेल याचा नेम नसतो. म्हणून सुरक्षा किती काही जरी दिली तरी जो लोकांचा उद्रेक झालेला आहे किंवा लोकांना जे वाटतं आहे त्या पद्धतीने सरकारने सुद्धा त्यांच्या भूमिका समजून घ्यावेत आणि ती कबर इथून उकडून टाकावी. बरोबर. पण त्याच कबरीला दरवर्षी लाखोंचा खर्च केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सुद्धा खात्यातून होत असतो. म्हणजे पुरातत्व विभाग, तिथं सिक्युरिटी आहे, 6 जणांचे कर्मचारी आहेत, राज्य सरकारची पोलीस वेळोवेळी लागत असतात, त्याचबरोबर त्यासाठी लागणारी डागडुजी, खर्च, पडझड याच्यावर लाखो रुपयाचा खर्च केला जातो. मग काय? नाही, तो लाखो रुपयाचा खर्च नाही. तुम्ही पाहताय सगळे आकडे 4 लाख 5 लाख रुपये असे जे काही दिलेले आहेत ना, आता चालत आलेलं आहे बाबा, केलं पाहिजे. हे फक्त त्याच्या मागचं धोरण असावं. परंतु आम्ही केंद्राला सुद्धा विनंती करणार आणि राज्याला सुद्धा यापुढं त्या कबरीवर 1 रुपयाही खर्च करू नये आणि त्या कबरीचा आणि या संस्कृतीचा काहीही संबंध नाही. संजय राऊतांचं भारतीय जनता दिलं नाही असं त्यांनी वक्तव्य केलं. दरवेळेला शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं बद्दलचं जे काही विधानं केली गेलेली आहेत ती काँग्रेसकडून पूर्वीपासून होत आलेली आहे. त्यांनी कधीही शिवाजी महाराजांचा बद्दलचं गुणगौरवाचा कुठेही उल्लेखसुद्धा लवकर करत नाहीत. ते सावरकरांचा सुद्धा करत नाहीत. म्हणून या लोकांची जी नीती आहे ती पाकधार्जिनी ज्याला म्हणतात ती नीती या काँग्रेसची राहिलेली आहे. त्यांना इंग्रजाची जी काही भूमिका होती तोडो आणि जोडो त्या तोडातोडीमध्ये ही काँग्रेस आघाडीवर आहे. म्हणून भारत जोडोची यात्रा काढतात आणि मुस्लिमाला भडकवणं हेच काँग्रेसचं ध्येय धोरण राहिलेलं आहे. म्हणून त्यांना शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असण्याचं काहीच कारण नाही. 17 तारखेला बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद औरंगजेबाची कबर काढण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. त्या मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी करण्यात. यापुढं औरंगजेबची कबर जोपर्यंत उखडल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहेत. अनेक संघटना त्यात सहभागी होत आहेत. लोकांची भावना तीव्र आहे. सरकारने याचा विचार करणं गरजेचं आहे. बाबासाहेब पाटील सहकार मंत्री याला एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये असं सांगितलं आहे की सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता हॅलो म्हणण्यापेक्षा जय शिवराय म्हणा आणि त्यांनी त्या पोस्टची सुरुवातच जय शिवराय असा उल्लेख करून केली आहे. महाराजांचं बद्दलचं आता प्रेम त्यांचं आता उफाळून यायला लागलेलं आहे. त्यांना जाणीव झालेली की महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही. महाराज आहेत म्हणून महाराष्ट्र आहे. महाराजांच्या नावाचा जयघोष करणं हे आता त्यांना बंधनकारक वाटायला लागलेलं आहे. म्हणून असलेली मतंसुद्धा विभागल्या जात आहेत. मुस्लिमाची मतं पडत नाहीत, दलित समाजाची मतं पडत नाहीत. मग कोणता तरी एक मताचा गठ्ठा आपल्याकडे असावा म्हणून त्यांनी केलेली ही घोषणा आहे. पण त्यांच्या पक्षामध्ये असलेले विविध धर्म जातीची लोक
खरंच जय शिवराय हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणतील का असा एक प्रश्न आता हा प्रश्न त्यांना विचारा. त्यांनी जी काही धाडसाची भूमिका घेतली ना त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. परंतु त्यांनी आता किती कोलंट्या उड्या मारल्या तरी लोक आता त्यांच्याबरोबर राहायच्या मनस्थितीत नाहीत. राज्याचे सहकार मंत्री आहेत बाबा सांगावं. भाजपची भूमिका ही आहे की देशात दंगली झाल्या पाहिजेत. महाराष्ट्रात अनेक नवहिंदुत्ववादी कालपर्यंत RSSला शिव्या देत होते. म्हणजे थोडक्यात निलेश राणेंकडे त्यांचा इशारा आहे. आणि मोहन भागवतांनी एक वक्तव्य केलं होतं की हिंदू मुस्लिमांचा DNA एक आहे. मग असं दंगली घडवण्याचं कारण काय असं होतं? आम्ही इफ्तार पार्टीला कुठेही विरोध केलेला नाही हे समजून घ्या. मुस्लिम विरोधी आम्ही आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न हे काही विरोधक करत आहेत. आम्ही मुस्लिम विरोधक नाही आहेत. जे फक्त या देशात राहून विरोध करतायत त्यांच्या विरोधात आमची मोहीम असते. मुसलमानचे सण त्योहार त्यांनी करू नये, त्यांनी नमाज पढू नये असं आम्ही कुठं म्हणतो आहे. म्हणून इफ्तार पार्टी देणं हा एक त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्याला जाणं येणं यामध्ये काही अवघड नाही आहे. इफ्तार पार्टीला गेलं म्हणजे मुसलमानाच्या सपोर्टला गेलं, नाही गेलं म्हणजे त्यांना विरोध केला असा जो काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत हे गैरसमज पसरू नका. मुस्लिम काही आमचे दुश्मन नाहीत, परंतु जी काही लोकांची मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे. ती बदलण्याचं काम सरकार करतं आहे. बरं, हा देश विभाजनाकडे चालला आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता त्यावेळेला सुद्धा देशात आत्ताच्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती असं त्यामुळे. संजय राऊत हा विद्वान माणूस आहे, त्याला माहीत नाही आहे. आज पाकिस्तानचे लोकंसुद्धा त्यांच्या देशामध्ये कंटाळलेले आहेत. ते इतरत्र स्थलांतरित करत आहेत. म्हणून या देशाचं विभाजन होणार नाही. सर्वांनी एक राहावं ही भूमिका सरकारची, केंद्राची आहे आणि राज्याची आहे. म्हणून विभाजनाचा प्रश्न आता कुठेही उद्भवत नाही. कालपर्यंत फडणवीस मोदींना शिव्या देणारे आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का असं नितीश राणेंबद्दल संजय राऊत म्हणाले. संजय राऊतचं मनात घेऊच नका ना. संजय राऊत कोण आहे? हा मुसलला घेऊन नाचणारा माणूस आहे. हा पाकिस्तानचा झेंडा रॅलीमध्ये मिरवणारे लोक आहेत. आता यांना हिंदुत्व आणि शिवसेना प्रमुखाशी काही देणं घेणं नाही. हे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे पाय चेपायचं काम यांनी आता हा नवीन उद्योग सुरू केलेला आहे. शिवेंद्रराजे जे आहेत त्यांचं एक वक्तव्य आलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसनं केलं. छत्रपती होतील लातूरला कार्यक्रम झाला त्यात ते बोलले आणि ते म्हणाले की दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर राजाची घडी नीट बसायला वेळ लागणार. आज तर कार्यकर्त्याचं एखाद्या नेत्याबद्दलचं असलेलं सन्मान किंवा अपेक्षा किंवा आपला नेता मोठा झाला पाहिजे हे सांगणं किंवा त्याबद्दल बोलणं हे काही गैर नाही. भविष्यामध्ये अजितदादा जर मुख्यमंत्री झाले तर आमच्यासुद्धा त्यांना शुभेच्छा आहेत. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की नाना पटोलेचे आज नव्हते भाजपात येतील. नाना पटोले पहिले भाजपचेच होते. ते काही काळ काँग्रेसमध्ये गेले होते आणि आता तोही पक्ष डुबलेला आहे. हे पाहून जो समजदार राजकारणी आहे तो काँग्रेसमध्ये राहणार नाही. म्हणून कोण कोण येतील हे 1-2 महिन्यानंतर कळेल. हे सगळं सुरू आहे पण गडकरी असं म्हणताय की जो करेगा जात की बात उसको मारूंगा लात. बरोबर आहे ना. जातीवाद फुपवणारी ही काँग्रेस आहे. आम्ही कधी जातीचा उल्लेख नाही केलेला. आम्ही फक्त या भारतात राहणारे हे सर्व आपले बांधव आहेत ही आमची भूमिका आहे. परंतु भारतात राहून भारताच्या विरोधात काम करणारे हे आमचे दुश्मन आहेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. उद्योगपती गौतम अदानी यांनी 1 तास सोबत होते. अदानी यांनी पूर्वी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांचीसुद्धा 1-2 वेळा भेट घेतली. मुकेश अंबानींनीसुद्धा घेतली, अनिल अंबानींनीसुद्धा घेतली. हे देशातले मोठे उद्योगपती आहेत आणि या उद्योगाबाबतीमध्ये जर त्यांच्याशी काही चर्चा घडली असेल तर त्याचा फायदा निश्चित महाराष्ट्राला होईल. तर विधान परिषदेसाठी भाजपने आपली यादी जाहीर केली. 3 नावं त्यांनी घोषित केले. आता लक्ष आहे तुमच्या यादीकडे. आमची यादीची घोषणा उद्या सकाळी होईल आणि ती घोषणा माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब करतील आणि ते कोणाचं नाव जाहीर करतात ती उत्सुकता आम्हालासुद्धा आहे. धन्यवाद.
भिवंडीतील राहनाळ ग्रामपंचायतीतील चरणीपाडा येथे भिवंडी आगरी समाज उन्नती मंडळाच्या वतीनं उभारलेल्या कैलासवासीय किशोर R.C. पाटील आगरी भवनाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि माजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्ष R.C. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं. या सोहळ्यास खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा, माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विश्वास थळे, मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष D.K. म्हात्रे यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या नव्या भवनामुळे आगरी समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार आहे. समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचं मत मान्यकरांनी व्यक्त केलं. बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एळगाव धरण येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते 117 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या खडकपूर्णा धरणावरील बुलढाणा शहर व पाणी पुरवठा योजनेचा जलपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड, शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड यांच्यासह शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आज बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आणि 2050पर्यंत पाण्याची समस्या कधी येणार नाही असा हा खडकपूर्णा प्रकल्प आज चालू झालेला आहे. बुलढाणा शहराने मागच्या काळामध्ये 40 दिवसातून एकदा पाणी बुलढाणा शहराला यायचं, इतके कठीण हाल या शहराचे झाले. या गावात कोणी राहायला येत नव्हतं, कोणी पाहुणा येत नव्हतं, कारण पाणीच या गावामध्ये नव्हतं. शेवटी 2011 पूजाताई गायकवाड अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 120 कोटी रुपयाची खडकपूर्णा योजना ही या शहराकरता मंजूर करून आणली. पण ठेकेदाराच्या लापरवाहीपणामुळे आणि त्यांनी काम सोडून गेल्यामुळे या योजनेची कॉस्ट 120 कोटीवरून 177 कोटीवर गेली. आणि डिस्ट्रीब्युशन व्यवस्था जी आहे 60 कोटी रुपयाची ही नगरपालिकेने त्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी केली, बाकी काम MGPने केलं. आणि आज खडकपूर्णाचं पाणी आपल्या वॉटर सप्लाय प्लांटवर या ठिकाणी पोचलेलं आहे. आणि पुढच्या अनेक वर्षाचा प्रश्न आता बुलढाणेकरांचा हा पाण्याचा संपलेला आहे. बुलढाण्याला पाणी मिळणार का आता? बुलढाण्याला दररोज पाणी देण्याची आमची वितरण व्यवस्थेचं काम त्या ठिकाणी चालू आहे. 5 भागापैकी आम्ही 4 भागाचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलं. एका भागामध्ये अतिक्रमण घरं वगैरे याच्यामुळे अडचण चालली आणि म्हणून ते क्लिअर झाल्यानंतर किंवा ते मागे राहिलं तरी उर्वरित 4 भागाचं पाणी आम्ही दररोज देण्याचा पुढच्या काही दिवसातला आमचा प्रयत्न आहे. श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा तालुका सिल्लोड येथील श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थान तर्फे पैठण येथील नाथाष्टमी महोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे पालखी महोत्सव पैठणकडे निघाला. या पालखी महोत्सवाचे 48वे वर्ष असून दरवर्षी या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लागतोय. ही दिंडी दिनांक 10 मार्च श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा येथून निघाली तर 22 मार्च पर्यंत ही दिंडी पैठण येथे असणार आहे. सिद्धेश्वर संस्थानातर्फे या दिंडीचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं. दिंडी धोत्रा येथून निघाल्यानंतर गोळेगाव, लिहाखेडी, सिल्लोड, आळंद, फुलंब्री, चौका, छत्रपती संभाजीनगर, कांचनवाडी, बिडनिक, ढोरकीन व नंतर पैठण अशा मार्गानं जाणार असून ठिकठिकाणी दिंडीचं स्वागत सिद्धेश्वर भक्तांतर्फे करण्यात येते. तसेच दिंडीमधील भाविकांना फराळ, चहा, नाश्ता व भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या दिंडीमध्ये पंचक्रोशीसह तालुक्यातील, जिल्ह्यातील व महाराष्ट्रभरातील भाविक सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येनं सहभागी होतात. मला एक प्रतिक्रिया द्या, आपण कुठून आले, कुठे पालखी आहे, काय आहे काय नाही? सांगाल बाबा, कितवं पालखीचं वर्ष आहे आणि कशी पालखी करतात? आज तुम्ही इतक्या वर्षापासून येत आहे, कुठून आलात आणि कशी प्रथा पडलेली पालखीची? 48 वर्ष झाले. एक लालसिंग पाटील होता, एक नथू पाटील होता, अशी 5 एक मी होतो, मी सांडू नावाचा. तर असे आम्ही 3 जण आहे ना पालखी उत्पन्न काढली, पैठणला जायची. आणखी मग त्याच्यात काही बरेच लोक होते, दिनकर शेठ होता शिल्लोडचा. असं म्हणून एक 48 वर्षापासून हा व्यवहार चालू आहे. बरं, काय वाटतं आपण आता हा 120 अरे बाप रे, याच्यात अनंत रूप आहे त्याचे, अनंत काही रूप नाही. प्रवास करतात, या प्रवासामध्ये काय वाटतं आपल्याला, कसं वाटतं? काही मस्त आनंद वाटतो, एकदम आनंद. कसा प्रवास राहतो आपला? हा प्रवास एक काही आठवतच नाही. काय नाव आपलं? सांडू सुखदेव. नाथषष्ठी निमित्त पैठण बाकीचे सिद्धेश्वर देवस्थान वाकी येथून आमची दिंडी 13/3/2025 निघालेली आहे. आणि आम्ही नाचनवेड, फुलंब्री, हर्सूल आणि बिरगिन मार्गे पैठणला नाथषष्ठीसाठी जाणार आहोत. तर आमच्या जवळजवळ 25 वर्षापासून आमची वारी चालू असून ती आनंदाने आणि आम्हाला त्यामध्ये खूप आनंद मिळतो. आणि आमचे वडील श्री नारायणदेव बाबा यांनी ही सुरू केलेली परंपरा आजपर्यंत आम्ही चालू ठेवलेली आहे.
पालखीचं वैशिष्ट्य काय आणि पालखीचं नियोजन कसं आहे? पालखी दरवर्षी आम्ही 25 वर्षापासून पालखी चालवतो आणि आमची भावना आहे एकनाथ महाराजावर. त्या भावनेच्या पोटी आम्ही दरवर्षी जात राहतो नाथ सृष्टीसाठी. नियोजन कसं आहे? किती दिवसाचा प्रवास आहे? 7 दिवसाचा प्रवास आहे आणि 2 दिवस आम्ही तिथे थांबतो. 3 दिवसाचा सप्ताह करतो. तिथे आम्ही हरिपाठ, काकडा, भजन, प्रवचन आणि संध्याकाळी कीर्तन, नंतर महाप्रसाद. दररोज आमचा भंडारा राहतो तिथे प्रसाद. आमची स्वतःची धर्मशाळा तिथे आहे. त्या धर्मशाळेत आम्ही मुक्काम करतो. काय नाव आपलं? शिवेश्वर धर्मशाळा. आपलं नाव काय? नामदेव महाराज पल्लाळ. काय सांगाल मावशी, आता पालखी चाललेली आहे, कुठून आलेली आहे आणि कसं नियोजन त्याचं? आम्ही धोत्र्याहून आलेले पायी प्रवास आहे आणि उन्हाचा आणि तानाचा चालू राहतोय. एक रात्रीचा एक ठिकाणी जेवण पते राहतं, मुक्काम राहतो आणि असे एक साईडना एक जोडीना चालावं लागतं शिस्तेमध्ये. देवाचं स्नान करत काय वाटतं आपल्याला? कसं वाटतं? आनंद वाटतो.